नमस्कार, सुषमाज रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला हेल्दी असे प्रोटीनने भरपूर सोया कटलेट करून दाखवते। तर तुम्ही याला सोयावडी, सोया कटलेट किंवा सोयाबीन कबाब पण म्हणू शकता। तर त्यासाठी मी ही सोयावडी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। ही बघा पूर्णपणे मस्त भिजलेली आहे। तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये पण भिजवू शकता। आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत 10 ते 15, लिंबू आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कसं हवंय त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा, गाजर बारीक किसून घेतलेला आहे, बाइंडिंगसाठी बेसन लागणार आहे, चवीप्रमाणे मीठ आणि मसाल्यांमध्ये आपल्याला जिरा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद लागणार आहे। तर आधी आपल्याला हे सोयाबीन थोडेसे शिजवून म्हणजे उकळत्या पाण्यात अगदी 3-4 मिनिटं शिजवून घ्यायचे। पाणी गरम झाले, आता मी यामध्ये हे भिजवलेले सोयाबीन घालते। खूप जास्त नाही आपल्याला आणि पटकन शिजतात ते। मीठ घालते चवीप्रमाणे आणि आता 3-4 मिनिटं उकळून घेते। पाणी ऑलरेडी गरम होतं त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार। ते 4 मिनिटं झालेली आहेत। हे बघा आता मी गॅस बंद करते आणि हे चाळणीमध्ये निथळून घेते। आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे, बिलकुल ह्यामध्ये पाणी राहता कामा नये। तर आता हे बघा मी पाणी काढून घेते यांचा आणि आता गार पण होतील आणि पाणी पण एक्स्ट्रा असेल ते निघून जाईल। तर आता बऱ्यापैकी गार झालेले आहेत। तर इथे मी आता हँड मिक्सी हा माझ्याकडे आहे, तर ह्यामध्ये मी हे वाटून घेणार आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चॉपर असतात ना तुमचे, आपले दोरीने खेचायचे, त्याच्यात हे घालून केले तरी चालतील किंवा पल्स मोडवर मिक्सरमध्ये करायचे। तर आता ह्यातलं मी पूर्णपणे हे बघा पाणी निथळून घेते, असं पिळून घेते हातावर आणि हँड मिक्सीमध्ये घालते। आता सर्व मी असं पिळून घेते। हे बघा सर्व सोयाबीन मी मस्त पिळून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये मी आलं आणि लसूण आणि मिरची आणि हे थोडं क्रश केलं का मग कोथिंबीर घालते, म्हणजे हे थोडं कमी हे होईल ना, जागा ह्याच्यात होईल, मग मी कोथिंबीर घालेन। तर आता मी फिरवून घेते हे बघा आता असं फिरवून घेतलं। आता मी यामध्ये कोथिंबीर घालते आणि आता हे सर्व बारीक करून घेते। हे मस्त एकदम बारीक क्रश झालेलं आहे। आता हे मी एका बोलमध्ये काढून घेते। तुमच्याकडे हे असं काही नसेल तर सरळ मिक्सरमध्ये पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी गाजर, तुम्हाला जर अजून कोणत्या भाज्या यामध्ये घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता किंवा बटाटा वगैरे किसून पण घालू शकता। पण आता मी थोडंसं हे प्रोटीन जास्त वापरूनच करणार आहे, बटाटा वगैरे नको म्हणून, हेल्दी आहेत एकदम। आता ह्यामध्ये मी मसाले घालते। पुन्हा सांगते, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणा पावडर, जिरा पावडर, तुम्ही यामध्ये चाट मसाला वगैरे पण घालू शकता। आणि थोडंसंच बेसन घालायचं आहे सुरुवातीला, फक्त बाइंडिंगसाठी आपण बेसन वापरणार आहोत। मीठ आपण शिजताना पण घातलं होतं त्यामुळे अंदाज घालून घालायचं आहे। आणि आता लिंबू पिळून घेते। आणि आता हातानेच हे सगळं छान मिक्स करून घेते। आपल्याला लागेल तसं आपण बेसन घालणार आहोत, सुरुवातीला कमीच घालायचं आहे।
म्हणून जे सोयाबीन आपण शिजवून घेतो ना, थोडेसे हलकेसे शिजवायचे आणि पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे मग बेसन जास्त लागणार नाही. आता मी हे चांगले मिक्स करून घेते. याचे असं कटलेटचा शेप देता आलं पाहिजे, असा हा छान गोळा तयार व्हायला हवा. हे बघा, 1 वाटी आपण जे बेसन घेतलं होतं त्यामधून एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आणि आता हे छान आपलं तयार झालेलं आहे मिश्रण. आता हे बघा, याचे अशा तुम्ही कुठल्याही शेपच्या, तुमच्याकडे जर शेप द्यायला काय असेल तर तसे किंवा साधे, हे बघा आपले अशा टिक्की पण करू शकता. तर आता मी ह्या अशा सगळ्या टिक्की तयार करून घेते. हवं तर तुम्ही यांना हे बघा वरून अशा तीळ पण थोडे लावू शकता, म्हणजे दिसायला पण छान दिसतील. हे बघा, सर्व टिक्की मी अशा तयार करून घेतलेल्या आहेत कटलेट. आता हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. चला, तर इथे आता पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय मी आणि या जे आपण कटलेट तयार केलेत हे शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही हवं तर ह्यांना, तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये पण करू शकता. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे. आणि आता एका बाजूने मस्त खरपूस हे आपण फ्राय करून घेऊया. आता आपण हे उलटून घेऊया. मस्त छान कलर आलेला आहे आणि एकदम खरपूस झालेले आहेत. खालची बाजू पण ही छान मी फ्राय करून घेते. चला, तर आता दुसरी बाजू पण आपण चेक करूया. किंवा दुसरी बाजू पण मस्त झाली आहे एकदम. आता मी हे काढून घेते. चला, तर मंडळी, इथे आपले हेल्दी, प्रोटीनने भरपूर असे सोया कटलेट, सोया वडी, सोया कबाब्स तयार आहेत. म्हणजे तुमची मुलं जर जिमला वगैरे जात असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे करू शकता, किंवा टिफिनला द्या, मधल्या वेळेस स्नॅक्स म्हणून द्या. अगदी झटपट तयार होतात आणि घरगुती साहित्यामध्येच हे मी बनवलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.